जेव्हा 10वी होते त्याच्यानंतर मेन आहे प्रश्न इंग्लिशचा. इंग्लिशचा कारण इंग्लिश जर क्लिअर झाला तर बाकीच्या वाटा मोकळ्या होतात. वाटा मोकळे होतात आणि बरोबर. पुढचा एज्युकेशन एकदम सोपं होतं. सोपा होतं. ओके ओके. तर त्यांनी मला थोडंसं म्हटलं तिचं इंग्लिश कसं आहे, बस एवढाच एकच प्रश्न केला. त्यात मी पण थोडंसं गांगरल्यासारखं झालं. माझ्या मुलीला इथं कमीत कमी आता माझ्या मते तरी 15 ते 20 दिवस झाले आणि या 15 दिवसात एवढा फरक जाणवला का ती असं मला वाटतंय की ती वर्षभराचा क्लास झाला आहे तिचा. 10वीच्या नंतर जी आहे त्यांना पहिले कम्प्युटर आणि इंग्लिश याच्यामध्ये काय जास्ती पहिले काय करावं पाहिजे? माझ्या मते त्यांना ते इंग्लिशच घ्यायला पाहिजे त्यांनी, कारण इंग्लिश घेतल्याशिवाय कॉम्प्युटरमध्ये पण काही समजू शकत नाही. हमारे साथ में हमारे मोरे हैं, हमारे श्रुति के पापा. आज हम लोग ने पेरेंटिंग का सेशन लिए थे, कैरियर काउंसलिंग का. श्रुति के पापा से हम बात करेंगे. कसा तुम्हाला एक्सपिरियन्स कसा झाला तुमच्या मुलगीच्याबद्दल? किती दिवस झाले इथे तिला पाठवलेला प्रायव्हेट वेमध्ये? माझ्या मुलीला येऊन इथं कमीत कमी आता माझ्या मते तरी 15 ते 20 दिवस झाले. मी इकडं येण्याचं कारण म्हणजे मुलीचं इंग्लिश एकदम कच्चं होतं. मला वाटलं तिला थोडंसं आपण क्लास वगैरे लावू. क्लास होता तो वेगळ्या विषयासाठी लावणार होतो मी. तिथे आता सायन्सला आहे 12वीला, तर ती फिजिक्स, बायोलॉजी, मॅथ्स ह्या काही गोष्टी असतात सायन्समध्ये, तर त्या थोडासा प्रभाव इंग्लिशमध्ये आहे. तर मी सरांना थोडंसं पहिल्यापासून ओळखतो आणि त्यातल्या त्यात त्यांना मी बऱ्याच वेळा भेटलो पण आहे. ते माझ्या इथे येतात पण नेहमी. पण त्यांना मी चौकशी केली, म्हटलं आपल्याला मुलीचा क्लास घेण्यासाठी कोण सर अवेलेबल होतील का? तर त्यांनी मला थोडंसं म्हटलं तिचं इंग्लिश कसं आहे, बस एवढाच एकच प्रश्न केला. त्यात मी पण थोडंसं गांगरल्यासारखं झालं. म्हटलं आपण ह्या गोष्टीकडे कधी लक्षच नाही दिलं का आपलं मुलगी इंग्लिश किती बोलू शकते किंवा काय. तर त्या हिशोबाने मी थोडंसं तिला विचारलं, बाबा तुझी इंग्लिश कितपत व्यवस्थित आहे? तर ते सांगितलं, पप्पा मला थोडंसं अडकायला होतं, समजू शकत नाही. तर म्हटलं मग मी सरांना लगेच त्याच वेळेत एक 5 मिनिटात 10 मिनिटांनी मला वाटतं मी फोन लावला. बरोबर. सरांना सांगितलं, सर म्हटलं तिला उद्या मी क्लासला घेऊन येतोय आणि तिथे ॲडमिशन दिलं. आणि या 15 दिवसात एवढा फरक जाणवला का ती असं मला वाटतंय की ती वर्षभराचा क्लास झाला आहे तिचा. मला एवढा अनुभव तिचा आला, म्हणजे तिचा जो कॉन्फिडन्स एवढा वाढला की ती अक्षरशः स्वतः सांगू शकते की आता मला दुसऱ्या क्लासची काही गरज नाही. म्हणजे जी तिथे दुसरे तुम्हाला जे क्लासेस लावायचे होते त्याचा बायोसाठी तिला तो कॉन्फिडन्स आला, स्वतः करू शकते. मग एवढा कॉन्फिडन्स आला. 10वीच्या नंतर जी आहे त्यांना पहिले कम्प्युटर आणि इंग्लिश याच्यामध्ये काय जास्ती पहिले काय करावं पाहिजे? माझ्या मते त्यांना ते इंग्लिशच घ्यायला पाहिजे त्यांनी, कारण इंग्लिश घेतल्याशिवाय कॉम्प्युटरमध्ये पण काही समजू शकत नाही. जर इंग्लिशच नसेल तर त्या कॉम्प्युटरमध्ये ते समोरची व्यक्ती काय सांगते आणि आपण काय करतोय ते कळतच नाही. कारण माझ्या मुलीचा स्वतःचा कॉम्प्युटरचा क्लास तिने गेल्या वर्षी केला, पण त्यातल्या त्यात तिला मला वाटत नाही तिला काय त्यात फरक पडला असेल. फक्त एक काय म्हणतात ते सर्टिफिकेटसाठी तिने ते MSCIDचा कॉम्प्युटरचा क्लास केला बस. मेन म्हणजे म्हणण्याचा अर्थ हे की शाळेचा जेव्हा 10वी होते त्याच्यानंतर मेन आहे प्रश्न इंग्लिशचा. कारण इंग्लिश जर क्लिअर झाला तर बाकीच्या वाटा मोकळ्या होतात. वाटा मोकळे होतात आणि पुढचा एज्युकेशन एकदम सोपं होतं. सोपा होतं. ओके ओके. थँक्यू.